फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण माननीय उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालय भरतीच्या संदर्भात अतिशय चांगला निर्णय दिलेला आहे। ज्या निर्णयामुळे परीक्षा पद्धती म्हणजे भरतीची जी प्रक्रिया आहे ती पारदर्शक होण्याला मदत होणार आहे। कारण काय व्हायचं की उच्च न्यायालयामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये लेखी परीक्षेमध्ये मिळालेले गुण सर्वांना कळायचे, परंतु त्याच्यानंतरचं जे टायपिंगच्या परीक्षा असतील किंवा शिपाई पदासाठी जे काही ते चापल्यता व स्वच्छता चाचणी असेल त्याचे गुण कोणालाच कळायचे नाही। तर त्या संदर्भात एक विद्यार्थी म्हणजे पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाला त्यांनी मागणी मागवली होती की आम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांना किती मार्क्स मिळाले प्रत्येक टप्प्यामध्ये ती माहिती मिळावी, तर ती दिली नाही। म्हणून तो उच्च न्यायालयामध्ये गेला आणि उच्च न्यायालयाने आदेश दिले की सर्व विद्यार्थ्यांना गुण मिळण्याचे त्यांचे अधिकार आहे, म्हणजे सर्वांना गुण कळावेत, त्यामध्ये काही खाजगी बाब नाही आहे। तर ते नेमका आदेश काय आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। पण अतिशय चांगला निर्णय आहे, त्यामुळं भरती प्रक्रियेची जी पारदर्शकता आहे ती स्पष्ट होणार आहे। तर आपण ती सर्व डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला आगामी न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या। तर या ठिकाणी पहा, सार्वजनिक पदभरती प्रक्रिया पारदर्शक हवी, परीक्षार्थींचे गुण ही खाजगी माहिती नाही, हायकोर्टाचा निर्वाळा। आता डिटेल्समध्ये माहिती पहा, लोटपटमध्ये ही बातमी आलेली आहे। तर सार्वजनिक पदांसाठी भरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक आहे आणि उमेदवारांना मिळालेले गुण ही खाजगी माहिती नाही, त्यामुळे उमेदवारांचे गुण उघड केल्यास त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे। ही माहिती उघड न केल्यास शंका निर्माण होते। सार्वजनिक प्राधिकरण आणि सार्वजनिक भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला चालना द्यायची असल्यास माहिती लपविणे योग्य नाही, असे न्यायमूर्ती एम.एस. सोनक व न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने म्हटले। 2018 मध्ये पुणे जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांचा तपशील मागविणाऱ्या ओंकार तळमणकरने दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठाने वरील आदेश दिला। ओंकार या परीक्षेला बसले होते, मात्र त्यांची निवड झाली नाही। लेखी परीक्षेत अन्य उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांचा तपशील ओंकार यांना द्या, असा आदेश न्यायालयाने दिला। पुढे पहा, हे तर सार्वजनिक हिताचे। पुण्यातील जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक पदाच्या निवड प्रक्रियेशी संबंधित ही याचिका आहे। जाहिरातीद्वारे अर्ज मागवण्यात आले होते, त्या अर्थाने सार्वजनिक प्रक्रिया पारदर्शक हवी। अशा निवड प्रक्रियेत उमेदवारांना मिळालेले गुण ही सामान्य वैयक्तिक माहिती आहे असे म्हटले जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले। ज्या माहितीचा सार्वजनिक क्रियाकलापाशी काही संबंध नाही अशीच माहिती RTIच्या तरतुदींमधून वगळण्यात आली आहे। गुणांची माहिती उघड करणे हे सार्वजनिक हिताचे आहे आणि सार्वजनिक प्रक्रियेत पारदर्शकता असणारे आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे। आता तुम्ही म्हणाल हा तर 2018चा खटला आहे, मग आता काय फायदा होईल? तर आत्तासुद्धा ज्यांना कोणाला मार्क्स जाणून घ्यायचे आहेत ते न्यायालयाकडे माहितीचा अधिकार टाकून ती माहिती घेऊ शकतात, ती निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कोणत्या टप्प्यात किती गुण मिळालेले आहेत, आणि ती माहिती देणं आता जिल्हा व सत्र न्यायालयावर बंधनकारक आहे। कारण माननीय उच्च न्यायालयाचा आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाला पाळावाच लागतो। मी तर असं म्हणतो की विद्यार्थ्यांनी माहितीचा अधिकार टाकल्यानंतर माहिती देण्यापेक्षा स्वतःहून प्रत्येक जिल्हा व सत्र न्यायालयानं की प्रत्येक विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत किती गुण मिळाले, त्याच्यानंतर तुमचं मराठी टायपिंगमध्ये किती गुण मिळाले, इंग्लिश टायपिंगमध्ये किती गुण मिळाले, मुलाखतीमध्ये किती गुण मिळाले, आणि परिचय असाल तर लेखी परीक्षा आणि स्वच्छता व चापल्यता चाचणीमध्ये किती गुण मिळाले हे स्वतःहून जाहीर करावे। त्यामुळे एक पारदर्शकता येईल आणि कोणाच्याही मनामध्ये शंका निर्माण होणार नाही आणि भरती चांगल्या पद्धतीने पार पाडली असंच प्रत्येकाला वाटेल। हे स्वतःहून जिल्हा व सत्र न्यायालयानं करणं अपेक्षित आहे। पाहूयात आता जिल्हा व सत्र न्यायालय काय निर्णय देतं ते। पण उच्च न्यायालयानं तरी अतिशय चांगला असा निर्णय दिलेला आहे आणि आता प्रत्येक जिल्हा व सत्र न्यायालयानं याची अंमलबजावणी करणं बंधनकारक असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।